भूमिका स्पष्ट आहे। संगमेश्वर तालुक्याला गेली अनेक वर्ष आमदार या नात्याने प्रतिनिधित्व मिळालं नाही। त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात होतं की आपल्याला न्याय देण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे। अनेक शिवसैनिकांची हीच मागणी होती की आज आपल्याला विकासासाठी ज्या पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय या तालुक्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून जो कामाचा धडाका आहे तो आपल्या संगमेश्वर तालुक्यात सुद्धा आपल्याला पुन्हा पाहायचा आहे। त्यात एका उद्दिष्टाने विकासाच्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वांनी एक दिलाने एक मुखाने निर्णय घेतला की आपण शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे। सन्माननीय आज आमचा धनुष्यबाण आम्हाला पुन्हा मिळतो, त्याचा एक वेगळा आनंद प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे। मने साहेबांचं हेच भूमिका होती की गेली 40 वर्ष आपण सर्व जिल्हावासीय त्यांचं कामकाज बघताय। ज्या पद्धतीत त्यांनी ग्रामीण भागापर्यंत आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आपल्या प्रत्येक गावकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि तितकंच प्रेम सन्माननीय सर्वच लोकांनी त्यांना दिलं आणि त्या लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच त्यांनी सुद्धा आमच्यासमोर हा विचार ठेवला आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रवेशाचा निश्चित केला। आश्वासन दिलंय का पक्षाने, काय तुम्हाला देणार आहे? आश्वासन असं कोणतंही आश्वासन नाही, पण आम्हाला एकच आश्वासन आहे की आम्ही तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। हे सर्वात प्रमुख आश्वासन सन्माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला दिलं आणि तेच आमच्यासाठी पुरेसं आहे। आज जसं मी तुम्हाला सांगितलं की विकासासाठी सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनी चांगला शब्द दिलेला की संगमेश्वर तालुक्यात पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी ताकद कार्यकर्त्यांना अपेक्षित असते ती ताकद देण्याचा त्यांनी आज शब्द दिलेला आहे। कारण अगदी छोटी पाखाडी असेल किंवा अनेक मोठे प्रकल्प असतील यासाठी आज सन्माननीय शिंदे साहेबांनी जो शब्द दिला त्याच्यावरती विश्वास ठेवूनच हा आम्ही आजचा निर्णय घेतलेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।